आकडेवारीतून पाहायला मिळालं। तिसरा प्रश्न जो होता तो समोर आलाय, तुमच्या आमदाराच्या कामगिरीवर समाधानी आहात का? तर आपण बघतोय 39.4% लोक हो म्हणतायत, 42.4% लोक नाही म्हणतायत आणि 18.2% लोक जे त्यांना सांगता येत नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आमदारांच्या कामगिरीवर समाधानी नसणारे लोक त्यांची संख्या जास्त आहे, त्यामुळे आमदारांमध्ये देखील बदल होऊ शकतो असं दिसतंय। आणि आपण हे 3 प्रश्न बघितलेले आहेत। तुमच्या आमदाराच्या कामगिरीवर समाधानी आहात का? यातही 42.4% लोक म्हणतात की नाही, हा महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो आगामी विधानसभा निवडणुकांसाठी। आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करूयात, या संदर्भात चर्चा करूयात। आपल्यासोबत गेस्ट आहेत, मान्यवर जोडले गेलेले आहेत। सम्राट सर, तुमच्याकडे येतोय। आपण 3 प्रश्न पाहिलेले आहेत। जेव्हा मविया आणि महायुती असं फाईट पाहायला मिळते, त्यात मवियाची सरशी पाहायला मिळते। मात्र तेच जेव्हा आपण एक स्वतंत्र पक्ष बघतो, त्यात भाजपला पसंती मिळताना पाहायला मिळते। कसं बघता तुम्ही? सगळ्यात आधी आपण हा बघू भाग की महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मतदारांची पसंती काय आहे। जो क्रम लोकसभा निवडणुकीनंतरच्या महिनाभरामध्ये काही बदलतो का, याचं कारण आपण जे मगाशी बोलत होतो की आपण काही सरकारनं अर्थसंकल्प सादर केला, राज्य सरकारनं काही योजना नवीन घोषित केला, तर या दरम्यानच्या काळामध्ये लोकांच्या मतामध्ये काही बदल होतो का? तर आत्ता असं दिसतंय महाराष्ट्रामध्ये किमान लोक हा कल सांगतायत की त्या लोकसभा निवडणुकीला ज्या पद्धतीनं मतदान केलं ती पद्धत महाविकास आघाडी आणि महायुती म्हणून लोकांनी कायम ठेवली आहे। आता जर आपण फक्त मतांच्या टक्क्यावर इंडिव्हिज्युअल राज्यातला मोठा पक्ष म्हणून बघितलं तर 105 आमदारांचा भाजपचा पक्ष आहे, जो 103-105 आमदारांची संख्या भाजपकडे राहती। त्यामुळं भाजपकडं असणारा मतांचा टक्का राज्यामधला हा कायम वाढता राहिलेला आहे। भाजपचा स्वतःचा एक मतदारांचा गठ्ठा आहे, जो मतदारांचा टक्का साधारण 27% ते 32% प्रवास करतो। तो 2-3 टक्क्यानं जरी कमी झाला तरी काय होऊ शकतं हे विधान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बघितलं। पण हा टप्पा 28.5चा भाजपचा टक्का हा कायम राहिलाय। जो ड्रास्टिक बदल दिसतो तो काँग्रेसच्या मध्ये आहे, जे आपण 2019 पासूनचे जर सर्वे आपण केलेले पाहिले तर काँग्रेसच्या टक्क्यांमध्ये 24% वाढ होणं हा सगळ्यात महाविकास आघाडी म्हणून सगळ्यात मोठा लाभार्थी म्हणून काँग्रेस पुढे आले असं यातनं दिसतं। अगदी पुणे सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार आपल्या सोबत आहेत। मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आमदार देखील अनेक लोकांना नको आहेत, त्यामुळे महायुतीकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत। या आमदारांची देखील अदलाबदली होऊ शकते किंवा हे आमदार देखील बदलले जाऊ शकतात, जसं लोकसभेत झालं तसं? सम्राट सरांच्या मुद्द्यात फक्त एक वाक्य ऍड करते आणि मग तुमच्या प्रश्नाकडे येते की जसं सर म्हणाले की काँग्रेसच्या टक्क्यांमध्ये वाढ झालेली दिसते, तसं एकनाथ शिंदेच्या त्यांच्याकडे असलेल्या शिवसेना पक्षामध्ये पण हा सलग 4था सर्वे की ज्याच्यामध्ये 2 ते 3 टक्क्यांची वाढ झालेली आपल्याला आत्ताच्या लेटेस्ट सर्वेमध्ये दिसते। तुमच्या प्रश्नाकडे येते आमदारांच्या कामगिरीबद्दल। मला वाटतं की वेगवेगळ्या पॅरामीटरवर सध्याच्या विद्यमान आमदारांबद्दल लोकांनी नाराजी व्यक्त केलेली। एकतर 5 वर्ष आमच्याकडे फिरकून बघितलं नाही, सध्या आरक्षण आणि इतर मुद्दे, कारण सध्या बऱ्यापैकी जवळपास सगळेच आमदार हे सत्तेत सहभागी आहेत, त्यामुळे सरकार बद्दलची सगळी नाराजी आणि जे काही राजकीय समीकरणं महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फिरली तर त्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून तयार झालेली एक नाराजी जी आहे की ती आमदारांच्या बद्दल जाणवते। आणि तिसरा मुद्दा जो आमदारांच्या कामगिरीबद्दल नकारात्मकता आणणार आहे तो इथले जे 2 प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांच्यात पडलेल्या फुटीनंतर आमदारांनी घेतलेली भूमिका। त्यामुळे मला वाटतं की आमदारांच्या अँटी इन्कम्बन्सीचं प्रमाण हे आपल्याला नेहमीपेक्षा या सर्वेमध्ये जास्त दिसतंय। बिलकुल। आणखीन प्रश्न समोर आले आहेत आणि हे प्रश्न नेमके काय आहेत या 3 प्रश्नानंतर ते देखील आपण आता स्क्रीनवर पाहूयात। महत्वाचा प्रश्न, तुमचा आमदार पुन्हा निवडून येईल का? 36.2% लोक म्हणतात हो, 41.1% लोक म्हणतात नाही आणि सांगता येत नाही असं म्हणणारे देखील 22.7% लोक आहेत। तर पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। पुढचा प्रश्न आपण बघतोय, मतदान करताना कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देता असा प्रश्न होता। त्यामध्ये विचारधारा 38.7% लोक विचारधारेला प्राधान्य देत आहेत। महायुतीचे उमेदवार म्हणून 14.3, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून 20% लोक प्राधान्य देत आहेत, तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून 17.2%, तर मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून 9.3%। मतदान करताना कोणत्या मुद्द्याला प्राधान्य देता हा प्रश्न आहे आणि त्यात विचारधारा, उमेदवार, महायुतीचा उमेदवार, मवियाचा उमेदवार की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार
असे पर्याय तुमच्या समोर आहेत. तिसरा प्रश्न, अतिशय महत्वाचा प्रश्न, महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का? 35% लोकांचं म्हणणं आहे होय, 40% लोक म्हणतात नाही आणि सांगता येत नाही असं म्हणणाऱ्यांची आकडेवारी देखील टक्केवारी 24.60% इतकी आहे. म्हणजे महाविकास आघाडीला 40% लोकांची पसंती आहे महाराष्ट्रातली. आपण बघतोय यावेळेसचे हे प्रश्न जे आहेत ते समोर आलेले आहेत. महाविकास आघाडीला पसंती मिळते. महाविकास आघाडीतील पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवावी का? तर लोकांचा कल हो असाच आहे. मुख्यमंत्री पदासाठी तुमची कुणाला पसंती? हा एक महत्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न. इथं आपण बघतोय एकनाथ शिंदेना केवळ 14.5% लोकांनी पसंती दिली आहे. देवेंद्र फडणवीसांना 22.4, तर अजित पवारांना 5.3, उद्धव ठाकरेंना 22.4, नाना पटोलेंना 4.7 इतके लोक पसंती देत आहेत. तर सुप्रिया सुळेंना 6.8 लोक पसंती देत आहेत. भाजपमधून मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती असेल असा सवाल विचारल्यावर नितीन गडकरींना 47.1% पसंती मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार 2.8% लोक, देवेंद्र फडणवीस 18.8, विनोद तावडे 6.3 आणि पंकजा मुंडेंना 5%. त्यामुळे याच संदर्भात आता चर्चा करूयात. सम्राट सर, अगदी आपण जर हाच प्रश्न घेतला, मुख्यमंत्री पदासाठी कोणाला पसंती मिळाली, तर फडणवीस आणि उद्धव ठाकरे अगदी समसमान टक्केवारी त्यांना दोघांना मिळताना पाहायला मिळते. सम्राट सर, माझा आवाज आला तुम्हाला? आवाज पोहोचतोय माझा सम्राट सर तुमच्यापर्यंत? कामगिरीची ही पोच पावती आहे. हो हो हो, आवाज पोच. बोला बोला बोला. 2019 ते 22 या दरम्यान कोरोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या कामगिरीची सातत्यानं चर्चा झाली. त्यांनी 2022 नंतर खूप मोठ्या प्रमाणावर व्हिक्टीम कार्ड सुद्धा खेळलेलं होतं. लोकांनी त्यांची कामगिरी पण लक्षात ठेवली आहे. त्यांचा 1 वर्षभरातला आजारपण, त्याच्यानंतर ते बाहेर येणं, एकनाथ शिंदेच्या विरोधात सातत्यानं टीका करणं, 1 वर्षभर या पद्धतीची टीका 2023 मध्ये झाली आणि 24ला लोकसभेची निवडणूक होती. तर हा सगळा क्रम जर लक्षात घेतला तर उद्धव ठाकरे लोकांच्या समोरून अजिबात दूर झालेले नाहीयेत. त्यांनी स्वतःची प्रतिमा कायम ठेवली. एकनाथ शिंदे, महायुती सरकार यांची प्रतिमा डॅमेज करण्याचं काम जसं ठाकरेंनी स्वतः केलं तसं त्यांच्या बरोबरीनं संजय राऊतांनी केलं. आणि याचा परिणाम असा होतो की ज्यावेळी लोकांना विचारलं जातं मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला कोण आवडतं, कोण व्हायला हवं, आणि आपण 10 नावं समोर ठेवली, 20 नावं समोर ठेवली, तर त्यातून ते 2च नावं सिलेक्ट करतात. जे देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा 5 वर्षापूर्वीचे मुख्यमंत्री अशी असताना सुद्धा त्यांना पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे, जो विशेषतः भाजपला पाठिंबा देणारा, जो आपण 28%, 30% मतदार म्हणतो, तो त्यांना पसंती देतो. आणि ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून प्रश्न विचारला जातो त्यावेळी स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंचं नाव समोर येतं, इतर नेत्यांचं नाव समोर येत नाही. हा त्यातला मतितार्थ आहे असं मला वाटतं. अगदी. सर, थोडं थांबवतोय. शीतल पवार मॅम, आपण एक प्रश्न असा आहे की भाजपकडून आपण बघतो ज्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी विचारला जातो प्रश्न, त्यावेळेस नितीन गडकरींना पसंती मिळतीये. त्यामुळे उद्या जर कधी असा विचार करायची वेळ आली तर नितीन गडकरी यांचं नाव ज्या आधीपासून चर्चेत होतं त्यांना राज्यात येता येऊ शकतं असं दिसतंय. म्हणजे ते राज्यात परत येतील का हा निर्णय भाजपने घ्यायचा आहे, आपण नाही घ्यायचा आहे. पण ह्या मागच्या इतर सर्वेक्षणामध्ये हा प्रश्न आपण यावेळेस नव्याने ऍड केलेला आहे. कारण यापूर्वी जेव्हा आपण मुख्यमंत्री पदाची नावं लोकांकडे घेऊन जायचो तर याच्यामध्ये गडकरींचं नाव का नाही असा नागरिकांचा, मतदारांचा प्रतिसाद असायचा. त्यामुळे कारण भाजपमधनं आपण फक्त फडणवीस, कारण तेच मुख्यमंत्री राहिले, 10 वर्ष ते पक्षाचे नेते म्हणून काम करतात, म्हणून तेच एक नाव आपल्याकडनं पर्याय म्हणून दिलं जायचं. त्यामुळे यावेळेस निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निमित्ताने विनोद तावडेंचं नाव चर्चेत आलं, पंकजा मुंडेंचं नाव विधान परिषदेच्या निमित्ताने चर्चेत आलं, एक कोर कमिटी भाजपची बनली. त्यामुळे आपण हा नवीन प्रश्न अंतर्भूत केला की ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या सर्व प्रमुख पक्षाच्या नेत्यांची नावं दिली. त्यामध्ये मगाशी जसं सम्राट सर म्हणाले की भाजपमधल्या बहुसंख्य मतदारांनी फडणवीस यांना पर्याय म्हणून निवडलंय आणि मवियातल्या बहुसंख्य मतदारांनी ठाकरे यांना पर्याय म्हणून निवडलंय. पण जेव्हा हा प्रश्न घेऊन आपण मतदारांकडे गेलो, ह्या 85,000, तर बहुपक्षीय मतदारांनी गडकरींना पसंती दिलेली आहे. मला वाटतं की त्यांनी म्हणजे अनेक वर्ष, मला वाटतं की शरद पवारांनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ सक्रिय राजकारणात असलेले आताचे नेते म्हणून आपण गडकरींकडे बघतो. त्यांनी केलेलं काम, त्यांची प्रतिमा परत आले तर ह्या सगळ्या शक्यता समोर येतील. मात्र काय नेमकं भाजप भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं आहे.